धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले असून त्यांच्या पिकांवर, जनावरांवर आणि शेतीमालावर मोठे संकट कोसळले। या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी तसेच हेक्टरी किमान 50,000 रुपयांचा मोबदला देण्यात यावा अशी ठाम मागणी धाराशिव काँग्रेस कमिटीच्या वतीने उमरगा येथे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। काँग्रेस कमिटीने स्पष्ट केले की शेतकरी हाच देशाचा कणा असून आज या कण्यावर प्रचंड मोठे संकट आले आहे। पिके उद्ध्वस्त झाली, कुटुंबीय उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे राहिले। सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील सर्व मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट मदत देणे हीच खरी शेतकरी हिताची भूमिका असेल। यासाठी तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या हाती आधार मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली। या प्रसंगी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट धीरज भैया पाटील, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष भैया मोरे, उमरगा तालुका अध्यक्ष अर्जुन भाऊ बिराजदार, जिल्हा सरचिटणीस विजय वाघमारे, ज्येष्ठ नेते विजय कुमार सोनवणे, नानाराव भोसले, ॲडव्होकेट पोद्दार साहेब, मधुकर यादव, गणेशजी पवार, हनुमंत सांगवे, सतीश जाधव, ॲडव्होकेट SP इनामदार, शिवाजी गायकवाड, निळकंठ कोट्टरगे, सतीश मुतकन्ना, दिलीप पवार, बाबा मस्के, संजय सरवदे, प्रफुल्ल गायकवाड, प्रकाश चव्हाण, दादा गायकवाड, ॲडव्होकेट इरफान जमादार, योगेश माने, अमित रेड्डी, सचिन बिद्री, महेश गायकवाड, मारुती गायकवाड, वैभव मोरे, महेश जाधव, विशाल जाधव, अभंग शिंदे, मनोज पाटील, जयेश बिराजदार, अश्लेष भैया मोरे, मित्रमंडळ अध्यक्ष विशाल कणेकर सर यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।